अडगुलं मडगुलं सोन्याचं कडबुलं रुप्याचा वाळा. जिद्द. सादर करत आहे तिच्या मनातील आई. लेखन सौ स्मिता विवेक कुलकर्णी. कथन सौ स्मिता श्रीनिवास आपटे. दर्शन सौ सुचेता शैलेश सुर्वे. कॅमेरा विष्णू नायर. दिग्दर्शन उदय हाटले. आकल बघू. जीभ दाखव. आता एवढं औषध घ्यायचं बलं का? गोगो दे, मग मी तुच्छ नाही करणार तुला. आणि तिचा पेशंट पण ती तपासताना अगदी मन लावून घाबरल्याचे रडण्याचे आवाज काढत होता. आणि आज तेच नौटंकी करणारं आमचं बाळ एक हुशार वैद्य म्हणून स्वनिर्मित खुर्चीवर बस्त झालं. डोळ्याचं पारणं फेडणारी आणि जीवाचं सार्थक करणारी ही गोष्ट. खरं तर पाळण्यातच हिचे पाय ओळखले होते आम्ही. तिसऱ्या दिवशी पूर्ण कुशीवर वळली. 12 दिवसांची असताना बारशाला पाळण्यात संपूर्ण रिंगण मारून दाखवलं. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे 5व्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच आपली आपण उठून विना आधार बसू लागली. 2 वर्षांची असताना एकटीच दप्तर घेऊन 3 मजले उतरून शाळेला निघाली होती. अशी बरीच रेकॉर्ड्स तिने केली आहेत. शाळेतली प्रगती पण खूपच बेफाम होती. सगळ्या स्पर्धात नंबर घेत होती. इतर ॲक्टिव्हिटीज पण गाजवत होती. अगदी 2रीत असताना राज्य नाट्य महोत्सवात ही चिमुकली पोग्गी इतकी गाजली की TV सिरियलसाठी फोन येऊ लागले. तिला रोज काही न काही व्हायचं असायचं. कधी पप्पांची मेकअप मन व्हायची. आजीला शाळेत शिकवताना पाहिलं की तिच्यात शिक्षक संचारायचा. तहसीलदार आजोबांनी खोडी काढली की चिडून म्हणायची, मी कलेक्टर होणार आणि तुमची साहेब होऊन तुम्हाला मेमो देणार आहे. आमच्या फॅमिली वैद्यांचं नाडी बघणं, कागदावर औषध टाकणं आणि पुड्या करणं एकटक नजरेने बघितलं की तिला वैद्य व्हायचं असायचं. तिला संस्कृत शिकवणाऱ्या मॅडमना पाहून तिला संस्कृताचार्य करावं वाटत होतं. मॅथ्स शिकवणाऱ्या सरांना तिने IITN व्हावं वाटत होतं. तिचा वाचनाचा आणि साहित्यातला आवाका पाहून आम्हाला वाटायचं पोरगी साहित्यिकच होणार बहुधा. पण खेळताना जरी पडली तरी बागेत जाऊन त्यावर दगडी पाला चोळून येणारा वैद्यच तिच्यात खरा आकार घेत होता. हेच खरं. खोटं कशाला बोला. तिने 10वी झाल्यावर जेव्हा ती BAMS करणार असल्याचं पक्क सांगितलं तेव्हा आम्हालाही जरा वाटलंच. स्कॉलरशिप मिळवलेली, इतके छान मार्क मिळवणारी मुलगी, हिला BAMS कसं करायचं? खरं तर आम्हालाही तेव्हा आयुर्वेदाचा पूर्ण अवाका कळलाच नव्हता. त्यातून BAMSला घातलं तर लोक म्हणणार MBBSला ॲडमिशन मिळाली नाही म्हणून किंवा मुलगी आहे म्हणून BAMS निवडलं असणार. तिला हे बोलून दाखवताच ती म्हणाली,
लोक तुम्हाला असं बोलूच शकणार नाहीत असे मी MBBSचे मार्क पाडून सन्मानाने BA-MS ला जाईन. मग मीही मनात खुणगाट बांधली. मुलगी आहे म्हणून मी पण कुठे तिला अडवणारही नाही आणि मुलीचे पालक म्हणून आम्ही पण कुठे कमी पडणार नाही. तिने 7वीतच आयुर्वेदाचार्य होणार हे ठरवलं. 10वीच्या सुट्टीत पुण्यात येऊन सगळ्या आयुर्वेदिक कॉलेजेसचा सर्वे करून पुण्यातल्याच आणि टिळक ह्याच कॉलेजमधून BA-MS करणार हे सांगून टाकलं. तिच्या सरांनी सांगितलेल्या चांगल्या वैद्यांना जाऊन भेटलो. तिला तिच्या मामा याच्याकडे महिनाभर ठेवलं. त्यानेही दिवसभर क्लिनिकमध्ये उभी करून ठेवून महिनाभर सगळा व्याप तिला जास्तीत जास्त दाखवला. ते बघून तर तिचं मन बदलण्याऐवजी डिसिजन पक्का झाला आणि माझं ब्रेन वॉशिंग झालं. 10वीच्या सुट्ट्यांमध्ये मी पुण्यातल्या सर्व कॉलेजेसचा सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये टिळक ह्याच कॉलेजमधून मी BA-MS करणार हे पक्का केलंय. निर्णय पक्का करून ती आपली 11वी-12वीच्या अभ्यासाला लागली. तिने सांगितले तसेच अभिमानास्पद मार्क दिले आणि BA-MS साठी पुण्यात आली. BA-MS च्या पहिल्या दिवसापासून तिच्यावर मोलाचे आयुर्वेदिक संस्कार करणाऱ्या सरांकडे अनुभवासाठी रुजूसुद्धा झाली. इकडे कॉलेजमध्ये गोल्ड मेडल मिळवत असतानाच गुरुजींच्या परंपरेची गुटी पचवत होती आणि संस्कृतच्या प्रेमापोटी एक्स्टर्नल BA संस्कृत पण चालू होतं. एकाच अकॅडमिक वर्षात भरगच्च गुणांनी डिस्टिंक्शनमध्ये तिने 2 डिग्रीज हातात घेतल्या आणि द्विपदवीधर झाली. MDच्या एंट्रन्सचं तिचं जीव तोडून अभ्यास करणं बघून तिच्यावरून जीव ओवाळून टाकावासा वाटायचा. आणि याही परीक्षेत ती महाराष्ट्रात 19वी आली. MDचा अभ्यास चालू असतानाच MA विथ संस्कृत तेही फर्स्ट क्लासमध्ये पार पडले. दरवेळीप्रमाणे तिने आत्ताही आम्हाला तिचा निर्णय ऐकवला. मी करिअरिस्ट मुलगी आहे. मी लगेचच लग्न करणार नाही आणि लग्नासाठी खोळून बोनुकाचंच प्रॅक्टिस करायचं मी थांबवणार नाही. चूक बरोबर माहीत नाही, पण नवसाने झालेल्या लेकीला वाढवत असताना शाळेत जायची सुद्धा जबरदस्ती नाही केली कधी. आता तिला आम्ही काय अडवणार. पाडव्यालाच तिच्या क्लिनिकचं उद्घाटन आणि तिला वैद्यराजांच्या सात्विक तेजानं स्थानापन्न झालेलं पाहायचं आमचं स्वप्न पूर्ण व्हायचं. पण सगळं जगच थांबलं असताना आम्हाला पण थांबावं लागलं. पण दसऱ्याच्या सुमुहूर्तावर ती रुग्ण सेवेच्या मार्गात मार्गस्थ झाली. किती आणि काय काय, कुणाकुणाची नावं घेऊ. कितीतरी जणांनी तिला बोटाला धरून चालवलं आहे. या प्रवासात प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात अचानक उद्भवलेल्या अनपेक्षित अडचणीत अनंत हातांची साथ आहे. म्हणूनच तर हे सरस्वतीचं दान आम्ही योग्यरित्या पेलू शकलो. आईसाठी अपत्य जन्माचा क्षण हा सोहळा असतो. मान्य आहे, पण त्यात नाही म्हटलं तरी सुटका झाल्याचा एक निश्वास असतोच. हो जिलेबी. अरे
अगं जिलेबी आण हो लवकर. हो आणते आणते. पण तेच अपत्य स्वकर्तृत्वाने सद्गुणाने असं वलयांकित झालं, थोरा मोठ्यांच्या सहवासात वावरू लागलं की ती खऱ्या अर्थाने अपत्य निर्मितीचं सुख निखळ आनंदाने उपभोगू शकते. आपली निर्मिती अभिमानाने मिरवू शकते. तिचं कौतुक केलं की ती म्हणते, अगं फक्त एक वैद्य तर झालीये, सीमेवरचा सैनिक नाही झालीये. पण मुलीला छान सन्मानानं वाढवायचं, घडवायचं आहे, हा ध्यास घेऊनच मुलीला जन्माला घालणाऱ्या एका आईसाठी हे सगळं खूपच, खूप जास्त वाटतं. नक्षत्रांनी ओटी भरून गेली असं वाटतं. इथून पुढेही माझ्या या नक्षत्राच्या तेजाळण्यात तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाचं वलय असो, हीच प्रार्थना. मेम साहब चाय आहे. चाय गरम. दिवाळ सण साजरा करून लेक आज पाडव्याच्या रात्री नव्या आईबाबांसोबत आपल्या घरी गेली. घराचं गोकुळ झालं होतं. लिफ्ट खाली उतरली नसेल तोवरच घर पुन्हा एकदा वानप्रस्थाश्रम वाटू लागलं. सगळा दिवाळ सण मनातल्या मनात कड जिरवत पण आनंद दाखवून साजरा केला. काय हिंद्रा माणूस आहे हा. एकदा मला माझ्या शाळेतल्या एका मैत्रिणीनं विचारलेलं, तू भाऊजींना हिंद्रा का म्हणतेस ग? म्हणून एडिट करून सांगते हो. कसं आहे, आता ह्या आमच्या प्रेमाच्या पदव्या आहेत. भावंडांची कळवण, मायलेकरांची शिस्त आणि ती लावत असताना एकमेकांना दिलेले ओरडे, हे आम्ही आपापसातच खेळत असतो. काय करणार, दोघंच आहोत ना. पण हे सगळं तुम्ही मनावर घेऊ नका. मुलगा कॅनडात, आम्ही इकडे. तो जवळ नाही अशी पहिलीच दिवाळी. कड तर येणारच ना आतून. शेवटी आईच आहे ना मी. मुलाला फोन करू म्हटलं तर त्याने आधीच सांगून ठेवलं, 2 दिवस क्लायंट मीटिंगमध्ये असणार, फोन लागणार नाही, मेसेज करा. मेसेजमधून थोडं मनाला शांत करायचा प्रयत्न केला. खूप जणांना जमतं लगेच डिटॅच व्हायला, पण पृथ्वी तलावर सगळे जीव कुठे लॉजिकली जगतात ना. रोज कॉफी पिताना मुलाचा व्हिडिओ कॉल असतो, पण क्लायंट मीटिंगमुळे आज तो पण नाही.
तणतणत उठून दार उघडलं. बघते तर जगाच्या पाठीवर कुठे तो कॅनडा की फिनडा असलेल्या देशातलं माझं लेकरू चक्क मी कुशीत घेऊ शकते इतक्या अंतरावर होतं. आजवर 10 दिवस पण लांब राहिले नाही मी त्याच्यापासून. कोल्हापूर, तिथली जोडलेली माणसं, रुळलेलं स्वतःचं घर, आपलं सगळं सोडून मी मुलांच्या मागे परक्या पुण्यात आले होते. आणि आता 10 महिन्यांनी तो मला भेटत होता. दुरावून भेटण्यातले आधीच्या दुःखानंतरचं हे सुख अनुभवणं इतका विलक्षण क्षण होता. मनू जन्माला आला तेव्हाही खरं तर इतका आनंद नव्हता वाटला. एकतर न विचारता डॉक्टरनी 5व्या महिन्यातच मुलगा आहे हे सांगितलं होतं. सो माहीत होतं. त्यातून मला पहिली मुलगी हवी होती म्हणून मी तशी पूर्ण खुश नव्हते. पण शेवटी वात्सल्याने विजय मिळवला आणि मनू मुलगा असूनही जीवाचा तुकडा झालाच. असो, 24 दिवसांच्या त्याच्या सुट्टीत ऑनलाईन काम करत त्यानं इतकं सुख दिलं. हवं तिकडे नेऊन आणलं. फुलासारखं मला जपला. व्हिनसमध्ये नेऊन तुला काय हवं ते घे म्हणाला. जाता जाता तुला तब्येतीने जमेल तेवढं फिर म्हणून एक 2 व्हीलर पण घेऊन दिली. आधी सुट्टी नव्हती म्हणून मागाहून सून आली आणि दुधात साखर पडली. मार्गशीर्षातल्या पहिल्या गुरुवारी सून आली. वैभव लक्ष्मीच आल्यासारखी वाटली. वर्षभर दोघांच्या तब्येतीची आणि एकूणच सगळी काळजी वाटत होती. पण तिथलं त्यांचं एन्जॉय करणं, तब्येती छान असणं बघून मन आता चिंतारहित झालंय. दोघांना आवडतं खाऊ घालणं, बरोबर देणं, सगळ्याचं समाधान मी मनसोक्त घेतलं. त्यांनीही आम्हाला बाहेर नेणं, फिरवून आणणं, खायला घालणं, रुटीन चेकअपला सोबत येणं, खूप सुख दिलं. परवाच एक व्हिडिओ पाहण्यात आला. कार्ला येथील बौद्ध लेणी अर्धी ठेवली आहेत. त्याचं कारण सांगितलं सद्गुरूंनी. बौद्ध भक्त तिथे मूर्ती घडवायचे. सगळी मूर्ती पूर्ण होणार इतक्यात बुद्ध ती मूर्ती घडवणं बंद करायला सांगायचे. सगळी मूर्ती झाली, फक्त नाक राहिलं आणि काम बंद. तर असं का? त्यावर सद्गुरूंनी सांगितलं, तो कारागीर भक्त मूर्ती घडवता घडवता तिच्या प्रेमात पडायचा. ही अटॅचमेंट या मार्गात मान्य नसल्यामुळे त्यांना तसं सांगितलं जायचं. आयुष्य खर्ची घालून आम्ही पण मूर्ती घडवल्या. आता आमची उरलेली काही किरकोळ वर्ष आम्हाला त्यांच्यासोबतच मजेत घालवायची होती. पण परमेश्वराने असाच डिटॅचमेंटचा आदेश आमच्यावर लादला. ठीक आहे, सगळ्या भौतिक गोष्टी पूर्ण समाधानकारक पार पाडल्या देवानं. मुलांची प्रगती होतीये, दोघं खुशीत आहेत. ठीक आहे ना. इतकं सुखसमाधान पोत्या पोत्याने देवानं ओतल्यावर आता खरंच आम्ही तृप्त आहोत. व्हिडिओ कॉलमुळे गाठ तर पडतेच आहे रोज. इकडे मुलगी सासरी असली तरी प्रसंगी कावळ्यासारखं, प्रसंगी घारीसारखं लक्ष ठेवून आहेच ती आमच्यावर. इकडे आम्ही खुश राहण्यासाठी माहेरी येऊन राहायचं सुख देते. त्या लाडांनी गुदगुल्या हसतोय तोवर जाता जाता वैद्यपणाच्या वाघनख्या बाहेर काढते. अगदी आमच्याच पावलावर पाऊल ठेवून आहे. तर सुख म्हणजे नेमकं अजून काय आणि किती असतं ना. एक आई म्हणून मी तृप्त आहे. माझ्याकडे आलेली मूर्ती घडवायचं परमेश्वराने नेमून दिलेलं काम मी चूक केलंय. आता फक्त त्या परमेश्वराचे आभार मानण्यात जे राहिलं ते आयुष्य पार पडावं हेच तुझ्या चरणी प्रार्थना.